देशभरातलं सीजेपीचं आंदोलन घेण्यात आलं मागे. मागण्या मान्य झाल्यानंतर आंदोलन मागे घेतल्याची सीजेपीच्या शिष्टमंडळाची घोषणा. विद्यार्थ्यांच्या आंदोलनासमोर अखेर मोदी सरकार नमलं. अखेर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. प्रधान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सोपवला राजीनामा. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस जनता पार्टीचा जंतर मंतरवर जल्लोष. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. झुरळांशी पंगा घेऊ नका, दिपकेंचा हल्लाबोल. जेनझीनं सरकारच्या झिंज्या उपटल्या. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया. देशातल्या तरुणाई पुढे हुकुमशहा झुकले. उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल. प्रधानांच्या जागी फडणवीसांची वर्णी लागू शकते. संजय राऊतांचं विधान. तर विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी मोदींनी नवा अध्याय सुरू केलाय. त्याला यश मिळो हीच विठ्ठलचरणी प्रार्थना केली. मुख्यमंत्र्यांचं सूचक वक्तव्य. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी. राहुल गांधींची मागणी. हिंसाचाराला पूर्णपणे गृहमंत्री अमित शहा जबाबदार असल्याचा आरोप. देशातल्या युवा शक्तीच्या एकजुटीचा झाला विजय. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांचं वक्तव्य. जंतर मंतरवरील तरुणाईचा लढा आणि जिद्द ही वाखाणण्याजोगी. पवारांनी तरुणाईचं केलं कौतुक. बिहारमधील विद्यार्थी आंदोलनाला गालबोट. तर पाटणा आणि छपरामध्ये विद्यार्थ्यांची दगडफेक. पोलिसांकडून लाठीचार्ज. काही आंदोलक पोलिसांच्या ताब्यात. नीट पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांना वेळ मिळाला. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं वादग्रस्त विधान. विद्यार्थ्यांनी नीट पेपरफुटीचा फायदा घेतला. सीतारमण यांचं वक्तव्य. विरोधकांकडून टीकेची झोड. आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठुरायाची शासकीय महापूजा. पत्नी अमृता फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची पूजा अर्चना. धाराशिवच्या माने दाम्पत्याला मिळाला विठुरायाच्या पूजेचा मान. निफाडच्या नांदूर मध्यमेश्वर धरणामधून मोठा विसर्ग. जायकवाडीच्या दिशेने 94,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. निफाड सिन्नर महामार्गावरील पूल गेला पाण्याखाली. अनेक गावांचा तुटला संपर्क.